माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जेव्हा आवाहन केलं की आपल्याला पेट्रोल डिझेलची बचत करायची आहे, तर परवाच मला जी माझी नागपूर ट्रिप होती ती मी ऑनलाईन अटेंड केली. गाड्यांचा ताफा पूर्वीच मी जास्त ताफा घेऊन कधी फिरत नाही, परंतु त्याच्यातही किमान आपल्यासोबत आपल्या ताफ्यात कमीत कमी गाड्या कशा असाव्या या दृष्टीने आता सर्वच मंत्री माननीय मोदी साहेबांच्या हाकेला प्रतिसाद देत आहे. देशाच्या पंतप्रधान महोदयांनी जेव्हा आपल्याकडून काही अपेक्षा केल्या जनतेने, तेव्हा त्या जनतेची ही देखील जबाबदारी आहे की त्याला प्रतिसाद द्यावा आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी जास्त आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान या देशाच्या जनतेला केलं त्याला पूर्ण देशाची जनता त्यांच्यावर खूप विश्वास आहे त्यांचा, आणि म्हणून ते पाठिंबा आणि प्रतिसाद देत आहे आणि आम्ही देखील त्याला प्रतिसाद देऊ. आणि माननीय मोदी साहेबांनी जे आव्हान या देशाला या वैश्विक संकटाला सामना करताना दिलेला आहे त्या सर्व आव्हानाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत. पण तुमच्या ताफ्यातील गाड्या आता कमी करण्यासाठी काही आज निर्णय झालाय का, म्हणजे सगळ्याच मंत्र्यांचे? नाही, आम्ही तर तसे ताफ्यात कमीत कमी गाड्या ठेवतो, परंतु आता ती प्रवास कसं कमी करता येईल, संख्या कशी कमी करता येईल हा माझा प्रयत्न आहे. इनफॅक्ट मी दरवर्षी विदेशात जात असतो. मागच्या काही वर्षापासून जाऊ शकलो नाही, कारण की जगामध्ये जाऊन तिथल्या पर्यटनामध्ये काय मोठं काम झालेलं आहे याचा अभ्यास करणे, ते महाराष्ट्रात त्याला आपल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कशा पद्धतीने जगातील काय काय चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या राज्यात कसं इम्प्लिमेंट करता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न सुरू असतो. मागच्या वर्षी मी ग्रीसचा दौरा केला होता, परंतु तो रद्द करण्यात आला. आणि यावर्षी देखील आता माझी 20 तारखेला तिकीट आहे व्हिएतनामला जाण्याची. नुकतंच व्हिएतनामचं डेलिगेशन आलं होतं, मी त्यांच्याशी संवाद केला होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरला माझी त्यांच्याशी बैठक झाली होती आणि 20 तारखेला माझा व्हिएतनामचा दौरा होता, तो देखील रद्द करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. जरी तिकीट काढली होती, हॉटेल बुकिंग केली होती, परंतु एकदा माननीय प्रधानमंत्रींनी काही म्हटलं तर ते आमच्यासाठी आदेश आहे आणि त्याला प्रतिसाद देणं आमची जबाबदारी आहे. देशासाठी आणि प्रधानमंत्रीसाठी काही करायला गरज पडली तरी आम्ही मागे पडणार नाही आणि त्यांनी दिलेल्या या हाकेला आम्ही प्रतिसाद देणार आहोत. MSP संदर्भात आज कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, केंद्रीय कॅबिनेटमध्ये, आणि MSP मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. दहन पिकासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय. शेवटी आज नागपूरच्या विमानतळाच्या संदर्भात निर्णय झाला. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे दोन्ही सरकार महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते निर्णय सातत्याने करत आहे. आणि मला विकसित भारत 2047ला सुसंगत विकसित महाराष्ट्र 2047चं नियोजन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आमच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र कसा असेल आणि उद्याचा देश कसा असेल त्याचं नियोजनबद्ध काम आम्ही या संदर्भात करत आहोत. अर्थसंकल्पात ते प्रतिबिंबित झालं आहे आणि त्या दिशेने आमची कालबद्ध कार्यक्रमानुसार वाटचाल सुरू आहे. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी आवाज उठवला. जितेंद्र आव्हाड देखील घोड्यावरून जात असल्याचं आपलं चित्र पाहायला मिळालं, त्यावर नाट्य पाहायला मिळालं. काय वाटतं तुम्हाला प्रधानमंत्री? काही लोकांनी या देशाला महासत्ता होण्यापासून थांबू नये, या देशाची प्रतिमा जगात खराब करणे आणि राजकीय द्वेषापोटी आणि नैराश्यातून स्वतःची सत्ता गेली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने त्यांना सत्तेतून बेदखल केलं. यामुळे ते खूप वैफल्यग्रस्त आहे आणि म्हणजे त्यांच्या मनात इतकं चीड आणि संताप आहे की ते मोदीजींचा विरोध करता करता कधी देशाचा विरोध करू लागले याचं देखील त्यांना भान राहिलं नाही आहे. मला असं वाटतं की ईश्वराने त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना आता महाराष्ट्राची आणि देशाची जनता ओळखत आहे. त्यांना महाराष्ट्राची आणि देशाची जनता धडा शिकवेल. अजून एक प्रश्न आहे की रोहित पवार असं म्हणाले होते की 2029च्या निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेचे काही आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर किंवा तिकीटीवर निवडणूक लढतील असं ते म्हणाले. सध्या विरोधी पक्षामध्ये नेतृत्वाचा खूप अभाव आहे आणि रोहित पवारच्या मनामध्ये अशा पद्धतीची एक धारणा झालेली आहे की मी कशा तरी लीडर ऑफ द ऑपोजिशनचा स्पेस घ्यावा. त्यामुळे वडेट्टीवार कसं मागे पडेल, जयंत पाटील कसे मागे जातील आणि मी कसं पुढे जाईल, त्यामुळे स्वतःला हायपर ॲक्टिव्ह दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहे.
अजून त्यांनी कुठलं काही पंचांग पाहिलं आहे की अजून त्यांना काही भविष्य पाहण्याचा काही त्यांनी काही अभ्यास केलेला आहे का असं मला वाटत नाही. आणि केलं असेल तरी अशा पद्धतीचं भविष्य त्यांना सांगता येत नाही. विनाकारण स्वतःला मीडियामध्ये आपली स्पेस निर्माण करण्याकरता ते सातत्याने समाजामध्ये भ्रम निर्माण करणे आणि स्वतःचं अस्तित्व एक LOP म्हणून तयार करणे, अशा पद्धतीची त्यांची मानसिकता मला पॉलिटिकल एक ॲनालिसिस म्हणून दिसून येते. त्यांना शुभेच्छा आहे, परंतु असं करून ते जे वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांना मागे पाडण्याचा प्रयत्न करत आहे, कदाचित त्या प्रयत्नात ते यशस्वी होणार नाही. विरोधकांनी IPL रद्द करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर, तर त्याकडे कसं पाहता? आपण काय मागतो? लॉकडाऊन केलं त्याला विरोध. अरे मला सांगा, कोरोनाचं संकट आलं, सर्व लोक, प्रत्येक समाजाचे, जाती धर्माचे आणि प्रत्येक पार्टीचे लोक वारले. त्या लॉकडाऊनवर विरोध करणे. शेवटी आपण काय करत आहोत? विरोधकांचं काम आहे क्रिएटिव्ह क्रिटिसिझम करणे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर आपला अंकुश ठेवलाच पाहिजे. सत्ताधारी पक्षाची एकही चूक त्याच्यावर तुटून पडणं त्यांची जबाबदारी आहे. परंतु सत्ताधारी पक्ष जेव्हा चूक करत नाही तेव्हा कुठल्याही नॉन इश्यूला इश्यू करायचं, हा जो त्यांचा प्रयत्न आहे हा केविलवाना प्रयत्न आहे. आणि असं करून ते उर्वरित त्यांची पक्ष देखील रसातळाला जाऊन संपवण्याच्या दृष्टीने ते काम करत आहे. वैफल्यग्रस्त म्हणावं की नैराश्यातून केलेलं कृत्य म्हणावं, नेमकं काय कारण आहे याबद्दल मला असं वाटतं की एक अध्ययन करायला पाहिजे. मग मुद्दे कारण का अनेक ठिकाणी आज पेट्रोल डिझेलचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळाला अनेक भागामध्ये, तर दुसरीकडे सराफ बाजाराचे व्यापारी देखील चिंतेमध्ये आहेत. त्यांच्या दुकानामध्ये देखील शुकशुकाट पाहायला मिळतो. बैठक घेतली हे बघा, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला काय, आज सोन्याचा आयात आपण करतो. जितकं आपल्याला, हे बघा, देशाला महासत्ता करायचा आहे तर जास्तीत जास्त एक्सपोर्ट करायला लागेल आणि इम्पोर्ट मिनिमम करायला लागेल. मग इम्पोर्ट कशावर आहे? गोल्ड आपण इम्पोर्ट करतो, पेट्रोल डिझेल आपण इम्पोर्ट करतो. तर आता शेतकऱ्यांनी इंधनदाता बनावं अशा पद्धतीचं स्वप्न माननीय गडकरी साहेबांनी पाहिलेलं आहे. आता प्रश्न महत्त्वाचा असा आहे की जेव्हा आपण असं ठरवलं आहे की आपलं इम्पोर्ट कमी करावं आणि आपला रुपया मजबूत झाला पाहिजे, म्हणून त्या दृष्टीने जर एखादी उपाययोजना, हे सामान्य जनतेला कळत नाही अर्थशास्त्र, जेव्हा प्रधानमंत्रीसारखा माणूस स्वदेशीचा जेव्हा नारा देतो किंवा प्रधानमंत्रीसारखा एक उच्च पदस्थ व्यक्ती जेव्हा, जे देशाचे प्रमुख आहे, ते राज्याच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला जेव्हा एखादं आव्हान करते, त्यामागची कारणं काय आहे, त्याच्यामुळे काय प्लस आहे, काय मायनस आहे. आज सोशल मीडियामध्ये मी पाहिलं की इंदिरा गांधींनी देखील पेट्रोल डिझेल कमी वापर करावं अशा पद्धतीचे जुने पेपर कटिंग देखील आलेले आहे. दुसऱ्याकडे आपण जेव्हा एक बोट दाखवतो तेव्हा 4 बोट आपल्याकडे आहे. आणि आपण असं करून याच्यातून साध्य होत नाही. काही मोदीजीच्या विरोधात काही विरोधक वातावरण निर्माण करू शकतील असं नाही आहे. मोदीजीचा ग्राफ हे वाढतच आहे, परंतु असं करून ते स्वतःचा ग्राफ कमी करत आहे आणि स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व संपत आहे. आज ज्या पद्धतीची अवस्था काँग्रेसची झाली आहे, हे बाकीचे लोक देखील त्याच पद्धतीने आरोप करून, जेव्हा नॉन इश्यूला जेव्हा तुम्ही इश्यू करता तेव्हा महाराष्ट्राच्या आणि देशाची जनता सर्व पाहत असते. लोक सुज्ञ झाले आहे आणि लोकांना कळते की हा विनाकारण राजकीय आटापिटा करत आहे. तेव्हा जो विरोधक आहे, जो खोटे आरोप लावतो, त्याचा स्वतःचा ग्राफ कमी होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी तत्कालीन जी लोकशाही आघाडीची सरकार होती, त्यांनी ज्या चुका केल्या, त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्या चुकीवर बोट ठेवून त्यांच्या चुकीच्या कृत्याला एक्सपोज करून स्वतःचं स्थान निर्माण केलं. आता यांचा प्रॉब्लेम काय झाला, यांना सरकारवर आरोप करण्यासाठी काही शिल्लकच राहिलं नाही आहे. जेव्हा इश्यू राहिलं नाही तेव्हा नॉन इश्यूला इश्यू करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला जातो. हाच हा प्रकार आहे. शेवटचा प्रश्न, तुमच्या खात्यातील लोकांना इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याचं तुम्ही आवाहन करणार आहात का? असे काही निर्णय घेणार आहात? जे या देशासाठी आणि या राज्यासाठी हिताचं आहे त्या सर्व गोष्टी राज्याच्या जनतेला माननीय मोदी साहेबांनी सांगावं किंवा माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं. त्या सूचना निर्गमित झाल्या पाहिजे आणि त्या प्रत्येक सूचनेचा आदर झाला पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मध्य रेल्वे प्रशासनानं एक नुकतंच जारी केलंय, एक परिपत्रक जारी केलंय, रेल्वे सुरक्षा परिपत्रक. त्याच्या निषेधार्थ ट्रेन व्यवस्थापकांनी गार्ड्स आणि मोटरमन
यांनी एक आंदोलन पुकारलंय वर्क टू रूल. त्यामुळं मुंबईतील रेल्वे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं लोकल या संदर्भामध्ये मी माहिती घेतल्यानंतरच आपल्याला भाष्य करू शकेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.